आता त्याच्यामुळं काम करणारे माणसं आहेत, किती दहशतीखाली हो. या मतदारसंघात फक्त दहशत दादागिरी एवढंच चालू आहे. आणि ती जर तुम्हाला बंद करायची असलं तर ओपन व्यासपीठ केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाहीमध्ये तुम्हाला जो मताचा अधिकार दिलाय त्या मताचा अधिकार तुम्हाला रास्त निभावता आला पाहिजे. याच्यासाठी बदल हवाय. या मतदारसंघामध्ये कुठलाही बूथ घ्या, कुठल्या एका जाती धर्मावर नाही, विविध जाती. आता कोठाळीच घ्या ना, तुमच्या इथं बोगस करायचा प्रयत्न केला करा, पण आज तुमच्या सोबत बजरंग सोनवणे नाही तर खासदार बजरंग सोनवणे तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कोणाला भ्यायची गरज नाही. कुणी तुमच्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं काय ऍडजस्टमेंट करायला आला तर दुसऱ्या मिनिटात मी तुमच्या जवळ येईल असा शब्द देतो. त्याच्यामुळे भूतवर सुद्धा घाबरू नका. हा पट्ट्या उमेदवार सुद्धा आम्ही परळीतच ठेवणार. तिकडे अंबाजोगाईत बघू काय असेल ते. अंबाजोगाईची काही काळजी करायची गरज नाही. म्हणजे अंबाजोगाईत म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघाचा अंबाजोगाई, तिथं एवढी दादागिरी आम्ही आणखी येऊ दिली नाही. आम्हाला ही भीती आहे की आमच्या केज मतदारसंघात ही बूथ कधी शिरतंय, त्याच्यामुळे आम्ही तिथून सुद्धा हद्दपार करून टाकलं. आणि इथं तर हद्दपार तुम्ही करणार आहेत. तुम्हाला जर सर्वांना नीतिमत्तेचं राज्य आणायचं असेल, तुमचा अधिकार, तुम्हाला जे मतं करते त्यांना तरी खरं वाटतंय का? बरं मला सांगा बरं. तुमच्या पोटाला शाई लावायची आणि त्यांनी बटणं दाबायची. हा आता ही आमचा कुठे आमचा ही काय माणूस बघा, त्या गावामध्ये लाईव्ह आला आहे माणूस. ते एवढ्या भ्रष्ट या भ्रष्ट तुमची जी लोकशाही मधली प्रथा असणारी ही यंत्रणा, या यंत्रणेने लाईव्ह आलेल्या माणसाला सुद्धा नोंद घेतली नाही. पण आता मात्र मी बरोबर दाबलेत बटन, तुम्ही चिंता करू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.